तर मित्रांनो हो का पहा चला कसा आहे भाऊ आता कसा आहे नॅचरल गावठी असा मस्त होगा कसा आहे कसा आहे हो का शुद्ध देशी. तर जय शिवराय भावांनो. तर आज आता आलो मी कुठं आलो इकडे बघू शकतो आता कुठं आलो तर शेतात आलो मित्र शेतात आलोय आता. तर आज काय भावांनो आज 14 जानेवारी 2026 म्हणजे आज मकर संक्रांत आहे. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी मागच्याच व्लॉग मध्ये म्हणलो होतो की मोवाळ झाडाचं थोडं ते कॅन्सल ते झालं तर त्याचा एक सेपरेट व्लॉग करणार आहे. तर आता मित्र शेतात आले मोहा झाडायला. तर आता मोहा झाडा आले मित्रांनो शेतात आले तिकडे मित्र थांबले तर तिकडे आहे तर ते हिरवं पोपटी शर्ट आहे त्याचं शेत आहे इकडे ह्याचा भाजीपाला इकडे जनावराला घास गवती आहे. मोहळा दाखवतो तुम्हाला. चला हो आता इकडे आहे केळीचं झाड आहे इकडे तो का ते आंब्याला तोर बघायला जायला तिकडे भाऊ हो का इथं मग लागलाय का हो का तर भाऊ हो का इकडे आहे हो का इथं मध्ये हो का मोहळ बघू शकता तुम्ही. तेवढ्या जवळ घेऊन जाऊ शकत ना मायापाशी काय नाही सुरक्षा कवच म्हणजे धुरती गौरीचं काय नाही तो का बघू शकता मस्त आहे मोहळ ते झाडायचंय. आता तेवढं लांब कशापासून भेटत होते आता ह्याला आंबा लावले आणि हेच खावला बघ म्हणून इंजेक्शन देऊ लागते झाडावाला. खायला हाय होता आंबा काही का असणार सत्ता लावलेला आता तात्या लावले होते मी खाल्लो गेल्या बरे. मी लावलेला मी खायला ऐकायचं ना अरे कसली खुशी असेल माझ्या मनात. नाही चल महत्व हे करून मोटर चालू करून. तर भावानं आता बघितला मोह त्याला झाडाचे जरा तर तो वर आधी मित्राला थोडं काम आहे त्याला मोटरचे बोर चालू करायचे वाटतं. आता तिकडे जाऊ थोडा वेळ झाडू ती पण आता आला इथं पार चिखलामध्ये पार थोडे कपडे खराब झाले आता बोर चालू करायला बोर चालू लवकर मोह झाडाचे त्याला बोर चालू बोर मधलं पाणी पण बघू आता चला. तर भावना हो का इकडे पाणी अवा इकडे सरीला लावले इकडे ह्या ठिकाणी जायले शेवटच्या 2 सऱ्या राहिल्या होत्या तेवढ्या सरी पाहिजे शेताकडे येणं लागलं आणि खास करून तर कारण आमचं मोहा झाडायचं होतंय पाणी जायले. आता जाऊ तिकडे इकडे बघा भाऊ आता भाऊ दुसऱ्या सरीत पाणी सोडायला आता वाटतं पैप जोडालाय दुसरी हवा इकडे पाणी हो इकडे दुसऱ्या सरीत लगेच हवा इकडे पाणी. आता किती सऱ्या जाते बाबा 4 सरे वसरे आता 4 का हो ना. आता मोहा झाडाला आता गौऱ्या घ्यायला इथं गौऱ्या शेणाच्या आता नाही जर असं जर झाडायला गेलं तर चावत्यात चांगले चावत्याला सणासुदीचं व्हायचं काय तर लय सुस्ती चावल्यास. आता पेटो आणि दूर आता झाड कुठं लावायची आम्ही तिकडे पुढे तिकडे लावा मोहळा चार तिकडे पण उठू थोडं तिकडे पेटो गौऱ्या झाडावं मोहळ लय दिवस झालं मोहळा झाडून आम्ही जेव्हा 5वी 6वीत होतो का तेव्हा मोहळा झालेले आहेत. आता एक झाड लागला भाऊ शेड मध्ये आला तर बघा भाऊ इथं कुत्र्याला चपाटाकडे शेतीचा राखणदार बघा काही शेताचा शेतकऱ्याचा राखणदार बघा इकडे भाऊ लगेच हो इकडे गौरी पेटवाला ओके एक बस झाली की हो ही तर महत्वाचं आहे मोहा झाडाला व मी येडा ती काय भावानं आता गौरी पेटवल्या टिपरू जरा बाजूच थोडी अडचण ती काढायला आता जायला बघा दूर खूप झालाय मोहा जाते आता उठून त्याला मतकड बघू किती निघताय या इकडे. अरे मला मोहा चावल्यावर माझ्याकडे काय दिलं ना लई येऊन तिकडे पळायचं जागा नाही. तर मित्रांनो गड्ड्यात तर खूप दिसायला मोहाळाला.
बघा भावानो बघा इथं कसं मस्त तू ग कसं बघा नॅचरल. इळा घे बघ. अरे हळू ना गटा फुटालाय. हा मोहा उठलं का नाही. कशेत माश्या एक दर चावली तर सुजूनच बसत. गटा फुटला. हे मधुबा पूळ काय कटकून तिथंच खाली टाक मग तिथं बसतात लगेच माश्या जाऊन खाली त्यांच्यात पिले असते तर. आधी बाजूला तर काढू. नाही फुटतंय गटा दे फुटणार आहे पल्ला. अरे थांब मी देतो. काय तर आहे चला तर भावानो तर मित्रांनो हो का बघा पहा चला. कसा आहे भावानो आता कसं आहे नॅचरल गावठी तिकडे पुळे आहे त्याचा अर्धा थोडे निघाले. आता जाऊ तिकडे थोडं बघू ते. कसं आहे बघा इकडे ही बघा इथं माश्या किती आहेत बघा ह्याला. माश्या बघ किती आता काढ आता झाला आणू ती हो का. ह्याचा मध काढायला आता ती पोळी बाजूला काढायला तर इकडे मध हो काढायला मस्त हो का. कसं आहे कसं आहे हो का शुद्ध देसी ओनली ओरिजिनल. या तुम्ही बी खायला सबस्क्राईब करा चॅनलला. गोड मध. अरे इकडे पल्ला इथं पल्ला ते वर घे. मस्त आहे बघा इकडं. नीट काढ ना बाजूला काढून टाका त्याचा मध काढायला असतो ते डायरेक्ट तोडून टाक ना. खायला व्यवस्थित लागत नाही रे पुन्हा. नीट काढ जरा. विषय धार खाली. कसा आहे भावानो गावठी तडका. पोळी टाकून तर भावानो मध काढून घेतला ह्याचा. काय ह्याची पोळी असते त्यांची ती थोडी ते अंडी ते असते तर आता हे वापस त्यांना टाकावं. मध ती काढून घेतला ह्याचा टाकावं त्यांनाच वापस. हो का तिकडे बघा माश्या ते टाकावं त्यांनाच. तर भावान तो का टाकल्या तिथं टाकले आता त्याला माश्या बसत्या आता मोहळ खाऊ बघू. चला ना हो ना आता हो का काढलं मध. तर आता हो का बघा आता कशी आहे टेस्ट चव बघा आता. हो का एवढा मोठा घेतो. नंबर एक मित्रांनो. नंबर एकच. कशी आहे नंबर एक मस्त लागाय. त्या भावांनो खायला. लय दिवसानंतर खाल्ला. लय दिवसानं खाल्ला. झालो होतो एका दिवशी 2 साखऱ्या. हो ना आता झालं मदती खाल्ला मोहळ झालं. तर आता तुम्हाला दाखवतो आमच्या मित्रा शेतात काय काय आहे भाजीपाला ते करता येते ना. तर भाजीपाला दाखवतो कोणकोणते भाजीपाला आहेत ते बघू. पहिला सुरू का इथं ककडीची वेल आहेत अजून थोडे लहानच आहेत. फुलं सुटलेत वाटतं अजून ककडी नाही त्याला कुठं आली तर त्याने ककडी घेतलाय त्याला दिली अर्धी पण खाली पडली. इथं ककडीची आहेत. दुसरीकडे इकडे पलीकडे मेथी आहे त्याचं म्हणजे टाइम संपला. हा इथे एक सापडली त्या ठिकाणी एक आहे. इकडे मेथी आहे त्याला फुलं लागलेत म्हणजे होऊन गेले त्याचं आता. आणि त्याच्यात कोथिंबीर दिसाली आणि मोहरी आहे. इकडे मोहरी आहे तिकडे ती कोथिंबीर. अजून
भावानं हो का इकडे वरण आहे. वरण्याची भाजी मस्त लागते एकदम, गावरान आहे ती पण. खाल्ली का कधी? हो का, तुम्ही खाल्ली असेल की कमेंट मध्ये सांगा कशी लागते. हो का, शेंगा वरण्याचा मस्त आहे. हो का, बघा इकडे कशा बघ नाही लाईन. भवानीची बांधणी बघा इथं. तार म्हणजे ती वेल असल्यानं थोडं त्याला अशी काटक्या ती लावून अशी बांधणी. हो का, तारनं बांधणी केलेल्या वेलामुळे दिसणार वेल त्याच्यावर, वेल जात आहे त्याच्यावर. इकडे तर हरभरा आहे. इकडे चपातीचं झाड. हो का, इकडे चपातीचं झाड आहे. हो का, इथं चपातीचं झाड. चपातीचं झाड म्हणजे आपले गहू आहे. इथं चपातीचं झाड म्हणजे आपण त्याच्यापासून चपातीच बनवतो. इकडे गहू आहे. इथं हरभरा आहे. पलीकडे इकडे काय आहे? इकडे वाटाणा, वाटाणा गावरान वाटाणा. इकडे वाटाणा लावले का शेंगा? हा इकडे वाटाणे शेंगा आहे. इकडे कशी आहेत हो का शेंगा वाटाण्याच्या. तर भाऊन एवढं माळवं करते भाऊ काय शेतात. इकडे कांदा पाता आणखी. इकडे पलीकडे कांद्याची पात आहे, ती एक बघायची राहिली. तिकडे जाऊ. लसूण आहे. तर हो का भावानं, हो का ही लसूण आहे इथं. इकडे ही लसूण आहे. ही लसूण कांदा सारखंच वाटते. आणि हो का इकडे कांदा आहे. ह्या ठिकाणी हो काही कांदा आहे. तर एवढं माळवं करते ह्याने. भावानं मावा ते झालं. मित्रा शेतातल्या भाजीपाला ते बघितलं काय काय शेतात त्यानं माळवं काय काय करते ती. आज मकर संक्रांत आहे, जावं घरी. ते आता उशीर पण झालाय, 4 वाजले तर जाऊ घरी. तर भावानं ह्या व्लॉगमध्ये एवढंच. नक्कीच हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. बाय बाय.